रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। अशा पद्धतीने केलेली सोयाबीनची भाजी एखाद्याला खाऊ घातलीत ना तर तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकी ही चवीला भारी लागते आणि न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही सोयाबीन मसाला चिकन मटन देखील या पुढे लागेल फिके. चला मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया. सोयाबीन मसाला करण्यासाठी इथे आपण सोयाबीन घेतलेली आहेत. तर इथे मी 2 वाटी सोयाबीन घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोयाबीन घ्यायचे आहेत. एक स्मॉल साईजचा सोयाबीन असतो आणि एक अशा मोठ्या साईजमध्ये सोयाबीन मिळतो. तुम्ही कोणत्याही प्रकारचा सोयाबीन घेऊ शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने ही धुवून घ्यायची आहेत आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला ह्याला भिजवून 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचे. म्हणजे सोयाबीन छान भिजला जातो आणि यातील जो स्मेल असतो तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो. सोयाबीन मसाला करण्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे. तर त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून. तव्यावरती आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 इंच आलं घालायचं आहे आणि इथे 7 ते 8 आपल्याला लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत. हे थोडंसं हलकं भाजून झाल्यानंतर आपल्याला हे थंड करून मिक्सरमधून याला वाटून घ्यायचं आहे. फक्त कांद्याचा मसाला आपण इथे तयार करणार आहोत. यामध्ये आपण खोबरं अजिबात वापरलेलं नाही आहे. तरीसुद्धा हा सोयाबीन मसाला खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. मसाला आपला इथे भाजून झालेला आहे आणि त्यानंतर सोयाबीनमधलं पाणी आपण जे ठेवलेलं ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एक वेळा स्वच्छ पाण्यानेही धुवून घ्यायचं आहे. म्हणजे यामधील जो स्मेल असतो ना तो पूर्णपणे निघून जाईल आणि यातील पाणी पूर्णपणे काढून घेऊन गॅसवरती इथे मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. तर त्यामध्ये आता हे सोयाबीन घातलेले आहेत आणि 2-3 मिनटासाठी आपल्याला सोयाबीन छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सोयाबीन केलं ना तर खाण्यासाठी चवीला लागतो एकदम. तर सोयाबीनसुद्धा आपल्याला 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी आता धना पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि त्यानंतर हळद घालायची आहे. लाल तिखट मसाला घातलेला आहे. लाल तिखट मसाला आपण याआधीसुद्धा घातला होता त्यामुळे थोडासा बेतानी घालायचा आहे आणि 2 चमचे आपल्याला यावरती दही घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा. अर्धा छोटा चमचा इथे मी जिरा पावडर घातलेली आहे. हाताने सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण ह्याच्यावरती कोट करून घ्यायचं आहे बघा. तर अशा पद्धतीने आपण हाताने चांगलं मिक्स होते. तर आता हे मिश्रण आपल्याला मॅरिनेट करायसाठी अजिबात ठेवायचं नाही आहे. लगेचच आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे. तर त्याच कढईमध्ये इथे मी थोडं तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं छान फुलू द्यायचं आहे. त्यानंतर वाटलेला जो मसाला होता आपण तो यामध्ये ॲड करायचा आहे. 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. मसाल्याला छान तेल सुटलं की यामध्ये आपण हिरव्या 2 मिरच्या इथे बारीक कट करून घातलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 टोमॅटो इथे मी बारीक कट करून घातलेला आहे. तो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये सोयाबीन आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं 2 मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न घालताच आपल्याला 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. त्यामुळे सोयाबीनला चव खूप छान येते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे. पण पाणी घालताना आपल्याला कोमट पाणीच वापरायचं आहे. त्यामुळे भाजी चवीला छान लागते. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा सोयाबीन मसाला शिजवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये जरा चेक करायचं आहे आणि जर पाणी जर लागलंच तर तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्ही जेवढं पातळ घट्ट हवं असेल ना तेवढं तुम्ही ठेवू शकता. तर इथं चेक करून बघायचं आहे सोयाबीन आपलं शिजलेलं आहे की नाही. तर इथे सोयाबीन मस्त शिजलेलं आहे. आता आपल्याला वरून बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी सोयाबीनची ग्रेव्ही थोडी घट्टट ठेवायची आहे. त्यामुळे मस्त एकदम भाजी भाकरीबरोबर मस्तच लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीन मसाला इथे हा तयार झालेला आहे. सोयाबीन मसाला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. भाकरी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी अप्रतिम लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. सोयाबीन मसाला करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.